हॅलो अँड वेलकम बॅक ITI स्टुडंट्स. तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्सच्या सिरीजमध्ये. यामध्ये आपण आत्तापर्यंत मटेरियल सायन्स या धड्याचे पहिला पार्ट पाहिला, ज्यामध्ये आपण मेटल्स आणि त्याचे मेकॅनिकल व फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या. त्यानंतर आपण आयर्न, कास्ट आयर्न, स्टील याच्याबद्दल माहिती घेतली. त्यानंतर त्याचे अलॉयज पाहिले आपण. आता आपण स्टार्ट करत आहोत त्यामध्ये प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ रबर, टिंबर अँड इन्सुलेटिंग मटेरियल. ओके, काय सांगितलं या ठिकाणी? प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ रबर. रबरबद्दल माहिती घेऊया. रबर इज अन इलास्टिक मटेरियल. इट कॅन बी क्लासिफाईड इंटू नॅचरल रबर, हार्ड रबर अँड सिंथेटिक रबर. रबर हा को आहे इलास्टिक मटेरियल आहे. इलास्टिक मटेरियल म्हणजे काय? असं मटेरियल की जे स्थितिस्थापकत्व गुणधर्म त्याच्यामध्ये असतो, जेणेकरून त्याच्यावरचा लोड आपण काढून घेतला किंवा लोड अप्लाय केला तर ओरिजिनल पोझिशनला जेव्हा ते माघारी येतं त्यावेळी ते आहे त्या ओरिजिनल शेपला असतं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिफॉर्मेशन होत नाही. इट कॅन बी क्लासिफाईड इंटू, त्याचे प्रकार कोणते आहेत? नॅचरल रबर, दुसरा आहे हार्ड रबर आणि तिसरा आहे सिंथेटिक रबर. नॅचरल रबर म्हणजे काय आहे? इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द सेक्रेशन ऑफ प्लांट्स. हा जो आहे तो वनस्पतीच्या द्रवापासून तयार केलेला असतो, जेणेकरून वनस्पतींचे खोडावरती जो चिकट द्रव स्त्रावत असतो त्यापासून हे नॅचरल रबर बनवतात. इट सॉफ्टन्स ऑन हिटिंग. हे मटेरियल जे आहे गरम केलं की हे सॉफ्ट होते. बिकम्स स्टिकी ॲट 30 डिग्री सेंटीग्रेड. आणि तापमान वाढले म्हणजेच काय 30 अंश डिग्री सेंटीग्रेडपर्यंत तापमान गेले तर हे जे मटेरियल आहे झाडावरती येणारे ते चिकट होते. अँड हार्डन्स ॲट अबाउट 5 डिग्री सेंटीग्रेड. व 5 अंश तापमानाला हे मटेरियल जे आहे ते हार्ड होते, कठीण होते. सल्फर इज ॲडेड टू रबर अँड द मिक्सचर इज हिटेड. आता या मटेरियलमध्ये सल्फर मिक्स केलं जातं. सल्फर आहे ते या झाडाच्या स्त्रावामध्ये मिक्स केलं जाते आणि व त्याला गरम केलं जातं. धिस प्रोसेस इज कॉल्ड व्हल्कनायझेशन किंवा व्हल्कनायझिंग. या प्रक्रियेला व्हल्कनायझिंग प्रक्रिया म्हणतात. बाय दिस प्रोसेस स्ट्रॉंगर, हार्डर अँड मोर रिजिड रबर इज ऑब्टेन्ड. ओके, तर त्या स्त्रावामध्ये सल्फर हे गरम करून मिक्स केले असता त्याच्यापासून आपल्याला स्ट्रॉंग, हार्ड आणि एकदम रिजिड रबर मिळते. या प्रक्रियेला आपण काय बोलणार आहे? व्हल्कनायझिंग प्रक्रिया. फर्दर इट बिकम्स लेस सेन्सिटिव्ह टू चेंज ऑफ टेम्परेचर अँड डज नॉट डिझॉल्व्ह इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ओके, तर याचा पुढे फायदा काय होतो की नवीन प्रकार व्हल्कनायझिंग प्रक्रिया करून जे आपल्याला रबर मिळत आहे ते हीट सेन्सिटिव्ह नसते. म्हणजेच काय, त्याच्यावरती उष्णतेचा परिणाम जो आहे तो जास्त प्रमाणात होत नाही. त्याशिवाय हे मटेरियल जे आहे ते कोणत्याही प्रकारच्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्समध्ये विरघळत नाही, जेणेकरून अल्कोहोल, इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हे विरघळत नाही. इट्स ऑक्सिडायझेशन इज ऑल्सो मिनिमाइज्ड बाय इन्क्रीजिंग इन वेदरिंग प्रॉपर्टीज. त्याशिवाय हे वातावरणामध्ये देखील याच्यामध्ये कोणताही परिणाम पडत नाही. बाय ॲडिंग कार्बन ब्लॅक, ऑइल वॅक्स एटसेट्रा द डिफॉर्मेशन प्रॉपर्टीज आर मिनिमाइज्ड. ओके, आता या रबरमध्ये आणखीन कार्बन ब्लॅक व ऑइल वॅक्स इतर काही मटेरियल मिक्स केले तर जो डिफॉर्मेशन येतो, डिफॉर्मेशन काय म्हणजे काय? वस्तूच्या मूळ किंवा ओरिजिनल स्वरूपामध्ये एखादा फोर्स अप्लाय केल्यावरती काही बदल होतो तर ते बदल होणे म्हणजे डिफॉर्मेशन. पण या ठिकाणी आपण रबरमध्ये डिफॉर्मेशन होऊ नये म्हणून त्यासाठी आपण त्यामध्ये कार्बन ब्लॅक किंवा ऑइल वॅक्स मिक्स करत आहोत. रबर इज मॉइश्चर रिपेलंट अँड पजेसेस गुड इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. ओके, रबर हे मटेरियल कसं आहे? मॉइश्चर रिपेलंट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मॉइश्चर धरून ठेवत नाही आहे. त्याशिवाय इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज म्हणजे आहेत. द मेन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द रबर आर ॲज गिव्हन अंडर. बरं, या रबरचे, नॅचरल रबरचे काही त्रुटी काय आहेत? तर लो रेजिस्टन्स टू पेट्रोलियम ऑइल्स. पेट्रोलियम ऑइलला हे रेजिस्ट करू शकत नाही आणि कॅनॉट बी एक्सपोज्ड टू सनलाईट, व त्याला आपण डायरेक्ट सनलाईटमध्ये वापरू शकत नाही. पुढचं काय आहेत? कॅनॉट बी युज्ड फॉर हाय व्होल्टेज इन्सुलेशन. त्याशिवाय इन्सुलेशन करण्यासाठी देखील हे रबर आपण वापरू शकत नाही ज्या ठिकाणी हाय व्होल्टेज आहे. लो ऑपरेटिंग टेम्परेचर. ॲज इट बिकम्स ब्रिटल अँड डेव्हलप्स क्रॅक ॲट टेम्परेचर ऑफ 60 डिग्री सेंटीग्रेड. 60 अंश तापमानापर्यंत आपण याला वापरू शकतो, त्याच्यावरती आपण हे वापरू शकत नाही कारण की ते क्रॅक होते आहे. सल्फर इन रबर रिॲक्ट विथ कॉपर, हेन्स कॉपर वायर आर टू बी टिन्ड. बरं, आता ह्या रबरला जर आपण
कॉपर वायरचं कोटिंग इन्सुलेशन करायला वापरले तर त्यामुळे त्यांची रिॲक्शन होऊन कॉपर वायर आहे ती खराब होते. पुढचा प्रकार आहे हार्ड रबर. बाय इन्क्रीजिंग द सल्फर कंटेंट अँड प्रोलॉंग्ड व्हल्कनायझिंग अ रिजिड रबर प्रोडक्ट कॉल्ड हार्ड रबर ऑर इबोनाइट इज ऑब्टेन्ड. नॅचरल रबरचा जो मटेरियल आहे त्याच मटेरियलमध्ये आपण व्हल्कनायझिंग प्रक्रिया जी आहे ती करणार आहोत, जास्त वेळ करणार आहे. त्याशिवाय त्याचा सल्फर कंटेंट जो आहे, सल्फरचं प्रमाण आहे ते वाढवणार आहे. त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे, ते मिळत आहे हार्ड रबर. यालाच काय बोलणार आहे आपण, इबोनाइट. इट पजेस गुड इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज. तर हे मटेरियल आहे ते इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल वापरण्यासाठी योग्य आहे चांगल्या प्रकारे. वापर काय आहे, इट इज युज्ड फॉर बॅटरी कंटेनर्स. याचा वापर आहे ते बॅटरीचे कंटेनर बनवायला होतो. पॅनेल बोर्ड्स, बुशिंग, इबोनाइट ट्यूबसाठी होतो. नेक्स्ट प्रकार आहे रबरचा सिंथेटिक रबर. दिस इज सिमिलर टू नॅचरल रबर अँड इज ऑब्टेन्ड फ्रॉम थर्मोप्लास्टिक विनाइल हाय पॉलिमर. सम ऑफ द इम्पॉर्टंट सिंथेटिक रबर आर. ओके, आता हे जे मटेरियल आहे सिंथेटिक रबर हे आपण कशापासून बनवत आहोत, तर थर्मोप्लास्टिक व्हिनाइल हाय पॉलिमर. आणि त्याच्यापासून मिळवलेले रबरचे प्रकार आहेत ते काही पुढीलप्रमाणे: नायट्राइट, ब्युटाडायन रबर, ब्युटिल रबर, हायपेलॉन रबर, निओप्रिन रबर आणि सिलिकॉन रबर. या ठिकाणी दिलेल्या सिंथेटिक रबरची नावं दिलेली आहेत, त्यांचे प्रकार सांगितले आहेत व त्यांचे उपयोग आणि कुठे कुठे वापरतो आपण त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. नेक्स्ट पुढे बघूया आपण प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ टिंबर. आता या ठिकाणी रबरचा पार्ट संपलेला आहे. आता आपण आलो आहोत टिंबर. टिंबर म्हणजे काय, तर लाकूड. जनरल प्रॉपर्टीज टिंबर शुड हॅव फॉलोइंग प्रॉपर्टीज. लाकडाच्या प्रॉपर्टी पुढील प्रकारे पाहिजेत. कोणत्या, स्ट्रेट फायबर्स. लाकडाचे रेषा जे आहेत किंवा आतले तंतू जे आहेत ते सरळ पाहिजेत. सिल्की लस्टर व्हेन प्लेन्ड. ज्यावेळी लाकडावरती प्लेनिंग प्रक्रिया करतो आपण, जॅक प्लेन किंवा त्याला मराठीमध्ये आपण वखारामध्ये वापरतात की त्याला रंधा बोलतो, हे वापरलं तर ते मटेरियल जे आहे त्या ठिकाणी चांगलं फिनिशिंग आलं पाहिजे. सिल्की लस्टर पाहिजे, चमक पाहिजे त्यावरती. नेक्स्ट युनिफॉर्म कलर. संपूर्ण लाकडाचा कलर जो आहे तो एकसारखा पाहिजे. रेग्युलर ॲन्युलर रिंग्स. आता ॲन्युलर रिंग्स म्हणजे काय असतात, तर झाड आडवे कट केले असता झाडाचे खोड, त्याच्यामध्ये गोलाकार रिंग असतात, त्यांना म्हणणार आहे आपण ॲन्युअल रिंग. नेक्स्ट हेवीनेस. मटेरियल जे झाडाचं आहे खोड लाकडाचं ते चांगल्या प्रकारे जड पाहिजे. फर्म अधेजन ऑफ फायबर अँड कॉम्पॅक्ट मॉड्युलर रेज. झाडाच्या खोडामधील जे फायबर्स आहेत, तंतू आहेत, ते एकमेकांशी घट्टपणे चिकटलेले पाहिजेत. स्वीट स्मेल. जर लाकूड चांगला असेल तर त्याचा वास आहे तो चांगला येतो. इट शुड बी फ्री फ्रॉम लूज ऑर डेड नॉट्स अँड शेक्स. ओके, आता जे वापरण्यासाठी आपण लाकूड घेणार आहे कामासाठी, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी नकोत किंवा चिरा नको आहेत किंवा ते लाकूड मूळतःच कट केलेलं नको असणार आहे. द सरफेस शुड नॉट क्लॉग द टीथ ऑफ सॉ ऑन कटिंग बट शुड रिमेन ब्राईट. ओके, आणि ज्यावेळी कटिंग करणार आहे आपण करवतीचा वापर करून, त्यावेळी करवतीच्या दातामध्ये कटिंगचा मटेरियल आहे ते अडकता कामा नये. असं असेल तर तुमचा टिंबर जो आहे तो चांगला आहे. नेक्स्ट क्लासिफिकेशन. याचे प्रकार दोन पडतात टिंबरचे. पहिला आहे सॉफ्टवूड आणि दुसरा आहे हार्डवूड. सॉफ्टवूड म्हणजे मऊ लाकूड आणि हार्डवूड म्हणजे कठीण लाकूड. सॉफ्टवूड टिंबर काय आहे, युजली ऑल ट्रीज विथ निडल लिव्ज ऑफ सॉफ्टवूड अँड दोज विथ ब्रॉड लिव्ज आर हार्डवूड. ओके, आता ह्याचा साधा डिफरन्स सांगितला आहे, फरक सांगितला आहे. ज्या झाडांचे पाने हे निमुळते असतात तर त्यांना म्हणणारे आपण ते झाड असणारे सॉफ्टवूड, म्हणजेच त्याचं झाडाचा खोड किंवा लाकूड जे आहे ते मऊ असणार आहे. त्याशिवाय ज्या झाडांची पाने मोठे असतात, जेणेकरून पळस, आंबा, तर त्यांना आपण म्हणणार आहे हार्डवूड, ज्या झाडांची पाने मोठे असतात. द वूड कंटेन्स रेझिन्स अँड टर्पेंटाईन्स. ओके, सॉफ्टवूडचं जे झाड आहे त्या लाकडामध्ये रेझिन आणि टर्पेंटाईन्स मटेरियल त्यापासून आपण मिळवू शकतो. द वूड हॅज अ फ्रॅग्रंट स्मेल. ओके, मऊ झाडाच्या लाकडाचा सुगंध आहे तो चांगला असतो. फायबर्स आर स्ट्रेट. याच्यामधले तंतू जे आहेत ते सरळ असतात. टेक्स्चर इज सॉफ्ट अँड रेग्युलर. या प्रकारचे झाड कट केले असतात, त्याच्यामधला जो कटिंग पोर्शन आहे तो मऊ असतो व एकसारखा असतो. दो फॉर रेजिस्टिंग टेन्साईल स्ट्रेसेस. ओके, तर हे मटेरियल आहे ते टेन्शन, सॉफ्टवूड मटेरियल जे आहे ते टेन्शन चांगल्या प्रकारे घेऊ शकतं
किंवा याचे फायबर्स चांगले असतात. वीक अक्रॉस द फायबर्स, आणि याचे फायबर्स जे आहेत ते लांबीला तुम्ही टेन्शन देऊ शकता, पण आडव्या जर फोर्स लावला तर त्या ठिकाणी अक्रॉस फायबर्स हे वीक आहे. ॲन्युलर रिंग्स आर डिस्टिंक्ट. या झाडाच्या ॲन्युलर रिंग्स म्हणजेच वार्षिक रिंगा ज्या आहेत त्या एकसारख्या असतात. हॅविंग वन साईड सॉफ्ट पोरस अँड लाईट कलर्ड. ओके, तर ह्या झाडाची साल जी आहे ती साल कशी असणार आहे, एका बाजूला वन साईड सॉफ्ट असेल व आतील बाजू जी आहे ती पोरस अँड लाईट कलर्ड असेल. पोरस म्हणजे सच्छिद्र, त्याच्यावरती होल्स असतील. द अदर साईड इज डेन्स अँड डार्क, आणि बाकीची बाजू आहे ती डार्क असणार आहे, डार्क कलरमध्ये किंवा गडद असणार आहे. द जनरल कलर ऑफ द वूड इज पेल टिन्ड ऑर लाईट सच ॲज पाईन, स्प्रूस, फर, ॲश, देवदार. झाडांची नावं दिलेली आहेत या ठिकाणी. कोणती कोणती झाडं सॉफ्टवूडमध्ये येतात त्याची नावं सांगितली आहेत त्या ठिकाणी. प्रॉपर्टीज ऑफ हार्डवूड. द वूड जनरली कंटेन्स अ लार्ज पर्सेंटेज ऑफ ॲसिड. हार्डवूड्स जे आहेत त्याच्यामध्ये ॲसिडचं प्रमाण आहे ते जास्त असेल. इट इज ब्राईट कलर्ड. याचा कलर आहे तो ब्राईट असणार आहे, शुभ्र. ॲन्युअल रिंग्स आर नॉट डिस्टिंक्ट. या झाडामध्ये वार्षिक रिंगा ज्या असणार आहेत त्या एकसारख्या नसणार आहेत. इट इज डिफिकल्ट अँड हार्ड टू वर्क विथ. ओके, आता झाडाचं मटेरियल कसं आहे, लाकूड आहे ते हार्ड आहे, त्यामुळं याच्यावरती काम करणं आहे ते अवघड जातं आहे. इट रेजिस्ट शिअरिंग स्ट्रेस. हे मटेरियल जे आहे ते शिअर स्ट्रेससाठी चांगला विरोध करतं, म्हणून हार्डवूडचे मटेरियल जे आहे याचा वापर आपण जुन्या घरांमध्ये छप्पर टाकणे किंवा तुळा टाकण्यासाठी याचा वापर केलेला असेल. फायबर आर ओव्हरलॅप्ड. याच्यामधील तंतू जे आहेत ते एकमेकावरती गुंतलेले असतात. द जनरल कलर इज डार्क ब्राऊन सच ॲज ओक, वॉलनट, टीक, महगनी, शिशम, बाबूळ, साल एट्सेट्रा. आता हार्डवूडमध्ये कोणत्या प्रकारची झाडे येतात त्यांची नावं दिलेली आहेत. हा प्रश्न एखाद्या वेळेस MCQ मध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट वापर सांगितला आहे. सॉफ्ट टिंबरचा वापर कुठं होतो आहे. युजेस ऑफ इट्स चिपनेस. इट इज कॉज्ड फॉर लो ग्रेड फर्निचर्स, डोअर अँड विंडोज फॉर चीप टाईप ऑफ हाऊसेस. ज्या ठिकाणी कमी खर्चिक वस्तू बनवायच्या आहेत किंवा घराचं बांधकाम असेल तर त्या ठिकाणी आपण सॉफ्ट टिंबर वापरतो. यूज्ड ॲज फ्युएल. याचा वापर इंधन म्हणून देखील केला जातो. सॉफ्ट टिंबर्स आर यूज्ड फॉर बास्केट्स अँड मॅट मेकिंग. तसेच याचा वापर जो आहे तो बास्केट्स आणि मॅट मेकिंग बनवण्यासाठी केला जातो. द बार्क इज यूज्ड ॲज गारमेंट इन सम प्लेसेस. तर काही ठिकाणी या झाडाचे साल जे आहे त्या सालीचा उपयोग आहे तो गारमेंट म्हणजेच वस्त्र म्हणून देखील केला जातो. हार्ड टिंबर यूज्ड फॉर हाय क्वालिटी फर्निचर सच ॲज चेअर्स, टेबल्स, सोफाज, दिवान, बेड एट्सेट्रा. अशा प्रकारचं मटेरियल जे आहे ते याचा वापर फर्निचरसाठी होतो, जे दीर्घकाळ टिकणार आहे किंवा चांगल्या क्वालिटीचं फर्निचर बनवण्यासाठी होतो हार्ड टिंबरचा उपयोग. यूज्ड फॉर विंडो फ्रेम्स फॉर हाय क्वालिटी हाऊसेस सच ॲज दे कॅन टेक गुड पॉलिश अँड पेंटिंग फिनिश. ज्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीची घरं बांधत आहेत त्या ठिकाणी विंडो बनवण्यासाठी आपण हे वापरू शकतो, जेणेकरून याच्यावरती पॉलिशिंग केला असता चांगले पॉलिश मिळते. यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग काथा. काथाचा उपयोग आपण मंडपामध्ये किंवा बांधण्यासाठी दोरा म्हणून करतो काथ्याचा उपयोग. नेक्स्ट आहे वूड ॲज अन इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. वूड इज इम्प्रेग्नेटेड विथ ऑइल ऑर अदर सबस्टन्स फॉर यूज ॲज इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणून लाकडाचा उपयोग करण्यासाठी त्यामध्ये ऑइल आहे ते मिसळलं जातं किंवा त्याला ते वूड जे आहे ते ऑइलमध्ये भिजवलं जातं चांगल्या प्रकारे. एक्झाम्पल, इट इज यूज्ड इन इलेक्ट्रिकल मशीन्स वाइंडिंग ॲज स्लॉट वेज. या ठिकाणी वाइंडिंग मशीनमध्ये वूडचा वापर केला जातो ज्याला चांगल्या प्रकारे ऑइलमध्ये भिजवलं आहे, स्लॉट वेजेस म्हणून. इन्सुलेटिंग मटेरियल्स डिस्क्रिप्शन. इन्सुलेटिंग मटेरियल म्हणजे काय ते पाहूया आता. These are the materials which offer very high resistance to flow of current and make current flow very negligible or nil. इन्सुलेटिंग मटेरियल कशाला म्हणायचं तर असे मटेरियल जे आहेत ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रिकल करंट वाहू शकत नाही किंवा जरी वाहिला तर तो अतिशय नगण्य असतो. These materials have very high resistance usually of mega ohms. 1 मेगा ओहम म्हणजे काय सांगितलं आहे तर
10⁶ 10⁶ ओहम. आर सेंटीमीटर क्यूब्ड किंवा 1 मेगा ओहम सेंटीमीटर क्यूब एवढा रेजिस्टन्स या ठिकाणी इन्सुलेटिंग मटेरियल प्रोव्हाइड करतात इलेक्ट्रिसिटीसाठी. द इन्सुलेटर शुड ऑल्सो पजेस हाय डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. तसेच या मटेरियलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ देखील जास्त पाहिजे. तर याचा उपयोग कुठं होतो, ज्या ठिकाणी व्होल्टेज वाढतो अचानकपणे, तर त्या ठिकाणचं जे मटेरियल आहे ते त्या मटेरियलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ जी आहे ती चांगली पाहिजे. धिस मीन्स दॅट द इन्सुलेटिंग मटेरियल शुड नॉट ब्रेक डाऊन ऑर पंक्चर इव्हन ऑर ॲप्लिकेशन ऑफ हाय व्होल्टेज. म्हणजेच काय, डायइलेक्ट्रिक मटेरियल जे आहे ते कोणत्याही प्रकारच्या हाय व्होल्टेजला ब्रेक होता कामा नये किंवा त्यामधून करंट लीक हा होता कामा नये. नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ इन्सुलेटर्स. इन्सुलेटरच्या प्रॉपर्टी काय आहेत ते पाहूया. द मेन रिक्वायरमेंट ऑफ गुड इन्सुलेटिंग मटेरियल आर. इन्सुलेटिंग मटेरियल कशा प्रकारचं पाहिजे सांगितलं आहे. हाय स्पेसिफिक रेजिस्टन्स. या मटेरियलचा इलेक्ट्रिसिटीचा रेजिस्टन्स आहे तो जास्त पाहिजे. टू रिड्यूस द लिकेज ऑफ करंट. जेणेकरून त्यामधून करंट आहे तो वाहणार नाही. गुड डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ दॅट इज हाय व्हॅल्यू ऑफ ब्रेकडाऊन व्होल्टेज. जे मगाशी सांगितलं की त्यातून इलेक्ट्रिक करंट लीक होता कामा नये. गुड मेकॅनिकल स्ट्रेंथ इन टेन्शन ऑर कॉम्प्रेशन. ओके, तर या ठिकाणी जे तुमचं इन्सुलेटिंग मटेरियल आहे त्याच्यावर ते मटेरियल जे आहे ते मेकॅनिकल स्ट्रेंथ हे देखील त्याची आणि टेन्शनमध्ये देखील ते चांगलं पाहिजे. नेक्स्ट आहे लिटल डिटरेशन विथ राईज इन टेम्परेचर. ओके, तर हे मटेरियल जे आहे इन्सुलेटिंग मटेरियल टेम्परेचरचा याच्यावरती जास्त परिणाम होता कामा नये. नॉन ॲब्सॉर्प्शन ऑफ मॉइश्चर. या मटेरियलला कोणत्या प्रकारचा दमटपणा किंवा ओलसरपणा शोषून घेता कामा नये. व्हेन एक्सपोज्ड टू डॅम्प ॲटमॉस्फेरिक कंडिशन. ज्यावेळी हे मटेरियल दमट वातावरणामध्ये असेल, जेणेकरून बॉयलर्स ज्या आहेत, बॉयलरच्या ठिकाणी जर आपण वायरिंग मटेरियलला जे इन्सुलेशन केलेलं आहे तर त्या मटेरियलनं जर पाणी सुकून घेतलं, ओलापणा शोषून घेतला, तर त्या मटेरियलमधून इलेक्ट्रिसिटी आहे ते बाहेर येऊ शकते. ओके, तर आत्तापर्यंत इन्सुलेटिंग मटेरियलची आपण माहिती घेतली. तसेच कोणते कोणते इन्सुलेटर आहेत व त्यांचा उपयोग काय आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. नेक्स्ट त्याच्यापुढं आपण पाहणार आहोत मास, व्हॉल्यूम, डेन्सिटी, वेट अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर हा चॅप्टर जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओसाठी घेणार आहोत. तर आत्तापर्यंत आपण मटेरियल सायन्सचा जो पार्ट पाहिला तो एकदा पुन्हा सर्व व्हिडिओज नीट पहा. थेरॉटिकल पार्ट आहे. थेअरीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे MCQ विचारले जाऊ शकतात, तर त्याच्यावरती लक्ष द्या आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये हा चॅप्टर सुरू करूया. धन्यवाद.